राजस्थानमधील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे पुष्कर. पण तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणाला पुष्कर हे नाव का पडले? या ठिकाणी असलेल्या पवित्र पुष्कर सरोवरात स्नान केल्याने कोणते रोग दूर होतात अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. आणि या रंगतदार पुष्करच्या बाजारपेठेमध्ये आम्ही आमच्या राजस्थान ट्रिपची जवळजवळ सगळी खरेदी का केली, या सर्व प्रश्नांचा मागोवा या व्हिडिओमध्ये आपण पुढे घेणार आहोत. तर चला मंडळी, माझ्यासोबत पुष्करमधील पवित्र सरोवराला आणि भारतातील अत्यंत दुर्मिळ मंदिरापैकी एक असलेल्या ब्रह्मदेवाच्या मंदिराला भेट द्यायला. सस्ने नमस्कार मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत. राजस्थान ट्रिपचा आजचा आपला 5वा दिवस. लेक सिटी उदयपूर आणि ब्ल्यू सिटी जोधपूर एक्सप्लोर करून काल रात्री आम्ही पोहोचलो आहोत पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पुष्कर येथे. आम्ही आलो त्या मार्गाने तुम्ही पुष्करला येऊ शकता. तसेच जयपूरवरूनही पुष्करला सहज पोहोचता येते, कारण जयपूर इथून साधारणतः 150 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर इथे सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे अजमेर आहे आणि ते पुष्करपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर का तुम्ही विमानाने येणार असाल तर किशनगड विमानतळ इथून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. या सर्व मार्गाने तुम्ही सहज पोहोचू शकता. आणि सध्या आम्ही थांबलो आहोत पुष्करमधील या सुंदर रिसॉर्टमध्ये. पुष्करमध्ये तुम्हाला अनेक रिसॉर्ट्स आणि चांगले हॉटेल्स पाहायला मिळतात. तसेच गावामध्ये अनेक धर्मशाळाही उपलब्ध आहेत. पण आमच्या राजस्थान ट्रिपमध्ये आम्ही आत्तापर्यंत राहिलेल्या हॉटेलपैकी हे रिसॉर्ट मात्र सर्वात भारी निघालं. सुप्रभात. राजस्थानमधील जोधपूरचा इतिहास व संस्कृतीचा अनुभव घेऊन आपण आता पोहोचलेलो आहोत राजस्थानमधील पुष्कर या ठिकाणी. या पुष्करमध्ये ब्रह्मदेवाचं जगातील सर्वात जुनं व मोठं असं मंदिर आहे. या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मदेवाचं मंदिर आणि तिथलं पुष्कर सरोवर एक्सप्लोर करू. चला रिसॉर्टमध्ये आता नाश्ता करू आणि पुष्करला जाऊ. पुष्कर या रिसॉर्टपासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर आहे. पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आम्ही चालत निघालो सर्वप्रथम पुष्कर सरोवर पाहायला. पुष्करमधील हे रस्ते आणि गल्ल्या खूपच अरुंद आहेत. या गल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूला छोट्या छोट्या दुकानांच्या रांगा आहेत. आणि हे तुम्हाला समोर जे दिसत आहे ते आहे 5 पवित्र सरोवरांपैकी एक मानले जाणारे पुष्कर सरोवर. या पुष्कर सरोवराभोवती सुमारे 52 घाट आहेत. त्यापैकी ब्रह्मा घाट, वराह घाट, हनुमान घाट, जयपूर घाट हे अत्यंत महत्त्वाचे घाट मानले जातात. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणाला पुष्कर हे नाव का पडले? पुराणानुसार भगवान ब्रह्मदेवाने एका राक्षसाचा वध करण्यासाठी यज्ञ करायचा निर्णय घेतला. आणि यज्ञासाठी योग्य जागा शोधताना ब्रह्मदेवाच्या हातातील कमळाचं फूल पृथ्वीवर पडलं. ज्या ठिकाणी हे कमळ पडले त्या ठिकाणी एक पवित्र सरोवर निर्माण झाले आणि ते सरोवर म्हणजे हे पुष्करचं सरोवर. संस्कृतमध्ये पुष्प म्हणजे फूल आणि कर म्हणजे हात, म्हणूनच या ठिकाणाला पुष्कर असे नाव पडले. अशी श्रद्धा आहे की या पवित्र सरोवरात स्नान केल्याने त्वचा रोग आणि इतर आजारांपासून आराम मिळतो. विशेषतः कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येथे लाखो भाविक पवित्र पुष्कर सरोवरात स्नान करण्यासाठी येतात. तिथं हातपाय धुवून आम्ही ब्रह्मदेवाच्या मंदिरात आता जाणार आहे. चला आता आपण आधी या घाटावरील मारुतीचं दर्शन घेऊ. आता जाऊया ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे. पुष्करच्या या रंगीबेरंगी बाजारात फिरणं एक वेगळाच अनुभव असतो. इथं काय काय खरेदी करायची हे तुम्हाला मी पुढे नक्की सांगणार आहे. यहाँ से फूल माला लेने का अगर ब्रह्मा मंदिर आया तो। जय श्री राम। जय श्री राम। सब जना इधर ही आना अपनी दुकान पे। आता आपण पोहोचलो आहोत पुष्करमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मदेवाच्या मंदिरात. ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता मानलं जातं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतात ब्रह्मदेवाची मंदिरं फारच कमी आहेत. आणि त्यापैकी सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे पुष्करचं ब्रह्मा मंदिर. या मंदिराच्या मागे एक पुराणकथा सांगितली जाते आणि ती अशी सांगितली जाते की भगवान ब्रह्मदेव पुष्करमध्ये यज्ञ करत होते आणि या यज्ञासाठी त्यांची पत्नी सावित्री देवी यांची उपस्थिती आवश्यक होती. पण देवी सावित्री वेळेत पोचल्या नाहीत.
यज्ञ पूर्ण करण्यासाठी ब्रह्मदेवाने गायत्री नावाच्या स्त्रीशी विवाह करून हा इथला यज्ञ पूर्ण केला. हे पाहून सावित्री देवी खूप रागावल्या आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला, पृथ्वीवर तुमची पूजा फार कमी ठिकाणी होईल. म्हणूनच संपूर्ण भारतात ब्रह्मदेवाची अत्यंत दुर्मिळ मंदिरं आहेत आणि त्यापैकी सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे पुष्करचं हे ब्रह्मा मंदिर. या मंदिराच्या आत गर्भगृहामध्ये शूटिंगला परवानगी नाही, त्यामुळे तिथल्या एका पुजाऱ्यांना आम्ही रिक्वेस्ट केली. मग त्यांच्या मोबाईलमधला फोटो आम्ही काढला, हा तुम्हाला दाखवत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मदेवाची चतुर्मुख मूर्ती आहे, म्हणजे 4 मुख असलेली मूर्ती, आणि मागचे मुख आहे ना ते मागं लावलेल्या आरशात दिसते. आणि ब्रह्मदेवाच्या डाव्या बाजूला गायत्री देवीची मूर्ती. मंदिर आणि पवित्र सरोवर पाहिल्यानंतर पुष्करचा हा रंगीबेरंगी बाजार फिरणं एक वेगळाच अनुभव असतो. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पसरलेला हा बाजार राजस्थानच्या पारंपरिक संस्कृतीची आपल्याला झलक दाखवतो. येथे तुम्हाला राजस्थानी हस्तकला, पारंपरिक कपडे, दागिने मोठ्या प्रमाणात मिळतात. उंटाच्या चामड्यापासून बनवलेले बेल्ट, स्लिंग बॅग्स, हँडबॅग आणि ट्रॅव्हल बॅग्स इथे मिळतात. त्या खूप टिकाऊ असतात आणि इथं परवडणाऱ्या किमतीत मिळतात. पुष्करचा बाजार हा महिलांच्या खरेदीसाठी नंदनवनच मानला जातो. इथं नैसर्गिक खड्यांचे ब्रेसलेट, माळा, नथ, अंगठ्या, कानातले हजारो प्रकार येथे आहेत. तसेच इथं राजस्थानी लाखेच्या आणि काचेच्या मांगड्याही खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. रंगीबेरंगी आरामदायी पॅन्ट, स्कर्ट्स, जॅकेट, भरतकाम केलेले कोट्स हे पण इथं मिळतात. बांधणीच्या साड्या, दुपट्टे, जे पूर्वी प्रिंटचे कुडते हे इथले प्रसिद्ध आहेत. इथं आम्ही कपड्याची खरेदी करत असताना ना इथल्या दुकानदाराने आम्हाला एक छान आयडिया दिली. तो म्हणला, तुम्ही विमानाने प्रवास करणार आहे ना, मग तुम्हाला 15 किलो सामानाची मर्यादा येत असेल तर काही काळजी करू नका, कारण इथले अनेक दुकानदार आहेत ना, तुम्ही इथे कपडे खरेदी केले तर थेट कुरिअरने तुमच्या घरी पाठवून देतात. म्हणून तुम्हाला जर का जास्ती खरेदी करायची असेल इथं तर हा पर्याय सोयीचा आहे बघा. पुष्करमध्ये आलात ना तर तेथील मालपुवा, गुलकंद लस्सी आणि रबडी याचा आस्वाद नक्की घ्या, फार प्रसिद्ध आहे. आणि हो, पुष्करचे गुलाबजल तर संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे, कारण येथे ना गुलाबाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने ना गुलाबाच्या पाकळ्या काढून डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे गुलाबजल तयार केले जाते. हे गुलाबजल अत्यंत शुद्ध आणि रसायनमुक्त असते. पुष्करच्या बाजारातून आहे ना ताजं शुद्ध गुलाबजल खरेदी करायला तुम्ही विसरू नका. आणि इथलं अत्तर पण घ्या, अत्तर पण छान असतं. या पुष्कर सरोवराच्या आसपासच्या टेकड्यांवर सावित्री माता व गायत्री माता या ब्रह्मदेवाच्या 2 पत्नीची मंदिरे आहेत. या आरवली पर्वतातील ही समोरची जी टेकडी दिसत आहे तिथं गायत्री मातेचे मंदिर आहे आणि वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि ही समोर जी उंच टेकडी दिसत आहे ती आहे सावित्री मातेची, आणि इथं रोपवेची पण सोय आहे. पण काय झालं, आम्ही गेलो ना त्याच्या आदल्या दिवशी एकादशी होती. पुष्करला एकादशीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्यामुळे आज ना ते मेंटेनन्ससाठी रोपवे बंद केला होता, त्यामुळे आम्हाला वर जाता आलं नाही. पण तुम्ही पुष्करला गेलात तर नक्की वरती रोपवेने जाऊन या मंदिराला भेट द्या. चला, आता आम्ही संध्याकाळपर्यंत जयपूरला पोहोचणार आहोत. आपल्याला हा राजस्थानमधील पुष्करचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.